कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। कोकणातून म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत नवीन नियमित चालणाऱ्या एक्सप्रेसला चालना देण्यात आली आहे। त्या संदर्भात नवीन म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यानच्या नवीन नियमित चालणाऱ्या एक्सप्रेसला मंजुरी देण्यात आली आहे। मुंबई आणि कोकण विभाग यांच्यातील रेल्वे संपर्काला अत्याधुनिक करण्यासाठी या एक्सप्रेसला चालना देण्यात आली आहे। या नव्या एक्सप्रेसच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार, व्यवसाय निमित्त या प्रवाशांना लाभ होईल अशी शक्यता देखील शासनाकडून वर्तवली जात आहे। ही नवीन मुंबई सावंतवाडी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि सावंतवाडी रोड स्थानकांदरम्यान दररोज धावेल। मुंबई ते सावंतवाडी रोड या प्रवासासाठी ही गाडी क्रमांक 1508 म्हणून आणि परतीच्या प्रवासात सावंतवाडी रोड ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस क्रमांक 15088 म्हणून धावेल। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या पाठपुराव्यातून यांनी काही माहिती सादर करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती। ह्या भेटी दरम्यान त्यांनी एक्सप्रेस रेल्वे म्हणजे कोकण रेल्वेच्या या नव्या एक्सप्रेस रेल्वे संदर्भात त्यांनी काही माहिती सादर केली। त्या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या माहितीला सकारात्मक प्रतिसाद देत या एक्सप्रेसला चालना दिल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील प्रवास कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। या नवीन ट्रेन एक्सप्रेसमुळे 510 किलोमीटरच्या मार्गावर थेट सोयीस्कर आणि विश्वसनीय रेल्वे उपलब्ध होईल। या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड असे थांबे नियोजित करण्यात आले आहे। तसेच प्रादेशिक विकासाला गती या ट्रेनमुळे मिळणार असून कोकण विभागातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। तसेच या रेल्वेमुळे प्रादेशिक विकासाला देखील गती मिळण्याची अपेक्षा शासनाने वर्तवली आहे। तसेच याचप्रमाणे इतर सण सुविधांवेळी कोकणवासियांना आता निश्चिंतपणे आणि नियोजित प्रवास करता येईल। त्यांचा प्रवास देखील या एक्सप्रेसमुळे सुसह्य होईल अशी शक्यता देखील वर्तवली गेली आहे। मी सोहम शिर्के, आपलं महानगर मुंबई।